नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार। आयचो विशय हो खूब महत्वाचो, सिरियस आणि दर एकल्या गोंयकारांनी हो विशय सविस्तरपणान पळोवपाकूच जाय अशी हांव खास विनंती तुमच्या कडेन करता। म्हाका खबर आसा आमचे व्हिडिओ कांय प्रमाणान लॉंग जातात, पुणून कांय विशयूच इतले सिरियस आणि गंभीर असतात की त्या विशयाचेर सविस्तरपणान विवेचन करप हे कांय प्रमाणान लॉंग जाता। पुणून हे लॉंग विशय समजून घेवप हे खूब इम्पॉर्टंट आणि त्याच खातीर आयचो विशय हो तुमी पुरायपणान पळयतले आणि समजून घेतले अशी हांव आस्त बाळगता। 18 जून हो गोंय क्रांती दीस आणि ह्या गोंय क्रांती दिसा दोन घडणुको महत्वाच्यो गोंयान घडल्यो। एक म्हटल्यार 18 जून ह्या क्रांती दिना दिसाच गोंय सरकारचे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे हांका कॅबिनेटांतल्यान भायर काडपाचो निर्णय हो 18 जून ह्याच दिसा जालो। आणि एक महत्वाचो निर्णय आणि एक महत्वाचो विशय हो 18 जून ह्या दिसा जालो। तो म्हटल्यार भोमाचे आंदोलन। आमकां सगळ्यांक खबर आसा फाटली कितलीशीच वर्सां भोमकार नॅशनल हायवे एक्सपान्शन, नॅशनल हायवे वायडनिंग ह्या संदर्भात तांची घरां, तांची देवळां ही वचपाची आसात म्हणून थंय आंदोलन करतात। तर ह्या भोमाच्या विशयाचेर भोमकारांनी जे एक रीट पिटिशन हायकोर्टान फायल केल्ले, त्या रीट पिटिशनाचो निवाडो हो 18 जून ह्याच दिसा जालो। दुर्दैवान हो निवाडो भोमाकारांच्या विरोधात गेलो आणि हायकोर्टान सरकारच्या रस्तो रुंदीकरण आणि रस्तो वायडनिंगाच्या गजालीक हायकोर्टान तेंको दिलो। खरें म्हटल्यार भोमाकारांनी त्या प्रकल्पाक विरोध करून एक क्रांतीच सुरू केल्ली। पुणून क्रांती दिसाच भोमकारांच्या ह्या क्रांतीचो अस्त हायकोर्टाच्या ह्या निवाड्या खातीर जाला। पुणून निवाड्यान जरी ह्या विशयाचो अस्त, ह्या क्रांतीचो अस्त जालो तरी हेर मार्गांतल्यान ही क्रांती सुरूच उरतली आणि सरकाराकूय आता ह्या विशयाचेर जतनाय घेवन हो महामार्ग आणि हे काम फुडें व्हरचें पडटलें। हे पिटिशन समजून घेवप खूब गरजेचें, कारण हो पिटिशन आणि हो विशय जरी भोमाच्या नॅशनल हायवे एक्सपान्शन आणि वायडनिंगाचो जरी आसलो तरी गोंयकारांनी हो विशय समजून घेवप खूब गरजेचें। सरकार जेन्ना भायर पब्लिकान वावुरता तेन्ना सरकार आमकां एके तरेन गजाली सांगता, एके तरेन घोशणा करता, एके तरेन आश्वासनां दिता। पुणून सरकार कोर्टान कसो वागता, सरकाराची कोर्टान भुमिका कितें आसता, सरकार कोर्टान कशा तरेन विचार करता हें समजप खूब गरजेचें। कारण भायर लोकांक कितें सांगून फटोवपाक जाता, भायर लोकांक कसलीं आश्वासनां दिव येतात, भायर लोकांक कितल्योय तोपयो घालपाक मेळटात, पुणून कोर्टान सरकाराक उलयतना नाजाल्यार आपली भुमिका मांडटना ती व्यवस्थीत पद्दतीनूच मांडची पडटा, नाजाल्यार ती प्रकरणां सरकारचेर शेकपाची शक्यता आसता। आता त्याच खातीर भायलो सरकार आणि भितरलो सरकार म्हटल्यार कोर्टा भितरलो सरकार हो कसो आसा हें ह्या पिटिशनाच्या निवाड्यांतल्यान आमकां पळोवपाक मेळटा। ऑलमोस्ट 24 पेजीस हो निवाडो 18 जून ह्या दिसा जालो। ऑन रीट पिटिशन 529 of 2024 डॉक्टर एडविन डिसा अँड 56 अदर्स म्हटल्यार ऑलमोस्ट 57 लोकांनी, खोर्ली आणि भोमा ह्या गांवच्या 57 लोकांनी हे पिटिशन फायल केल्ले। पिटिशन असलें डॉक्टर एडविन डिसा अँड अदर्स आणि वर्सीस युनियन ऑफ इंडिया, चीफ सेक्रेटरी ऑफ गोवा, स्पेशल लँड एक्विजिशन ऑफिसर NHAI, मागीर कॉम्पिटंट ऑथॉरिटी ऑफ लँड एक्विजिशन म्हटल्यार काला, ह्यो सगळ्यो पार्टी ज्यो आसल्यो त्यो रिस्पॉन्डंट पार्टी आसल्यो। आता हो निवाडो न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती निवेदिता मेहता हांणी 18 जून ह्या दिसा हो निवाडो तांणी दिलो आणि आता हो निवाडो वेबसायटीचेर पडलेलो आमकां सापडलो।
पिटिशनराच्या वतीन ॲडव्होकेट ए देसाय हांणी बाजू मांडली जाल्यार गोंय सरकारच्या वतीन ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम हांणी आर्ग्युमेंट केलो. आता जी ऑर्डर पास जाल्या मुळात हे पिटिशन खंयच्या संदर्भात तर हे पिटिशन भोमा ते खोर्ले हांगासर नॅशनल हायवे वायडनिंगाक लागून जे लँड एक्विजिशन केंद्र सरकारान केला त्या लँड एक्विजिशनाच्या संदर्भातली जी निमणी ऑर्डर म्हटल्यार निमणी ऑर्डर इन द सेन्स ती लँड एक्वायर केल्ली केंद्र सरकारच्या ताब्यान वचपा संबंधीची जी ऑर्डर आसा जी कॉम्पिटंट ऑथॉरिटी ऑफ लँड एक्विजिशन म्हटल्यार काला हांणी जी ऑर्डर पास केल्ली आसा 3 जानेवारी 2023 त्या ऑर्डरीक ह्या पिटिशना भितर चॅलेंज केल्लें आसा. जे नोटिफिकेशन 3DA अंडर नॅशनल हायवेज ॲक्ट 1956 ह्या ॲक्टा अंडर 3D हे जे नोटिफिकेशन येयला त्या नोटिफिकेशनात अंडर ही जी जमीन आसा ती जमीन केंद्र सरकारच्या ताब्यान येयल्ली आसा आनी तेका ह्या पिटिशना भितर तांणी चॅलेंज केल्ली. ह्या चॅलेंजाच्या संदर्भान जो मुद्दो पिटिशनरांनी मांडलेलो तो मुद्दो हो प्रामुख्यान हांगासर आमी पयलीं पळोवया. एक गजाल म्हटल्यार पिटिशनराचें अशें म्हणणें आसा की सद्या जो लँड एक्वायर जाल्लेली आसा केंद्र सरकारान त्या लँड एक्विजिशना भितर व्हडा प्रमाणान त्या भोमा गांवांतली कांय महत्वाची देवळां कांय महत्वाच्यो धार्मीक स्थळां जी धार्मीक रिती रिवाज धार्मीक उत्सवाशी संबंधीत ते जागा मागीर पब्लीक एम्युनिटीज म्हटल्यार उदकाची पायपलायन गॅसीची पायपलायन आनी हेर सगळ्यो गजाली ह्यो ह्या एक्वायर्ड जमनी भितर येतात. लोकवस्तींतल्यान ही एक्वायर्ड जमीन लोकवस्ती त्या जाग्यार आसा खुबशीं घरां तातूंतल्यान इम्पॅक्ट जावपाक शकतात आनी म्हणून तांणी ह्या लँड एक्विजिशनाच्या त्या ऑर्डरीक ह्या पिटिशनांतल्यान चॅलेंज केल्ली आसा. दुसरी गजाल पिटिशनरांनी तेतून मांडल्या ती म्हटल्यार ऑलरेडी पिटिशनरांनी एक पर्यायी तांकां रूट दिल्लो आसा आनी तो पर्यायी रूट हो सरकारान मान्य करून घेवचो. तो पर्यायी रूट हो खाजन शेतांतल्यान वयता पूण तें खाजन शेत थंय कोणूच रोयना तें पडींग पडलेलें आसा आनी तातूंतल्यान जर हो हायवे जर काडत जाल्यार खर्चय कमी जातलो मागीर अंतरूय तातूंतल्यान कमी जातलें आनी खुबश्यो ज्यो डिफिकल्टीज ह्या मेन लँड एक्विजिशना भितर आसात त्यो सगळ्यो डिफिकल्टीज तातूंतल्यान रिजॉल्व जावपाक शकतात. स्ट्रेट नॅशनल हायवे वचपाक शकता आनी डिस्टन्सूय कमी जातलें अशा पद्दतीचो प्रस्ताव हो तांणी आपल्या पिटिशना भितर दिल्लो आसा. दुसरी गजाल त्या पिटिशनाच्या संदर्भात जो विशय आसा तो विशय हो ह्या पयलीं रिजनल प्लॅनांतल्यानूय तो विशय स्पश्ट जाल्लो आसा. रिजनल प्लॅनान हो थंय कशा पद्दतीन ह्यो सगळीं घरां आनी हें जें आसा तें सगळें रिजनल प्लॅनान रिफ्लॅक्ट जाला अशा पद्दतीचोय क्लेम हो तांणी दिल्लो आसा. लँड एक्विजिशन नॅशनल हायवे ॲक्ट ह्या अंडर जे लँड एक्विजिशन ह्या संदर्भात केल्लें म्हटल्यार पयलीं जी नोटीस येता ती अंडर सेक्शन 3A नोटीस म्हटल्यार इंटेन्शन ऑफ लँड एक्विजिशन अमूक गजाली खातीर आमी लँड एक्वायर करपाक सोदतात आनी त्या संदर्भात जर कोणाक ऑब्जेक्शनां जर फायल करपाची आसा जाल्यार तांणी ती करची अशा पद्दतीचो तो नोटिफिकेशन 3A सेक्शन 3A. मागीर सेक्शन 3C च्या अंडर जी ऑब्जेक्शनां फायल जाल्ली असतात त्या ऑब्जेक्शनांक हियरिंग दिवप त्या ऑब्जेक्शनाच्या संदर्भात जे लोकांनी ऑब्जेक्शन्स फायल केल्या तांचेर संबंधित खात्या कडल्यान स्पश्टीकरण घेवप आनी त्या संदर्भातलो निवाडो दिवप अशा पद्दतीचो सेक्शन 3C. आनी मागीर सेक्शन 3D म्हटल्यार फायनल ऑर्डर ज्या ऑर्डरींतल्यान जी लँड एक्वायर करपाची आसा ती लँड एक्वायर करून ती जमीन केंद्र सरकारच्या ताब्यान येवपा संदर्भातलो जो विशय ऑर्डर आसा ती 3 ऑर्डर अंडर सेक्शन 3D येता. तर जेन्ना 3A अंडर नोटिफिकेशन येयलें लँड एक्विजिशनाचें त्या वेळार आमी ऑब्जेक्शन्स फायल केलीं. त्या ऑब्जेक्शनाचेर पुरायपणान योग्य पद्दतीन विचार जावना
आणि तो विचार करिनासतनाच आमची ऑब्जेक्शनां भायर आयलीं आणि सरकारान हे नोटिफिकेशन इश्यू केलें अशा पद्दतीचो क्लेम आर्ग्युमेंट हो पिटिशनराच्या वतीन त्या रीट पिटिशनाक दिल्लो आसा. मागीर त्या प्रोजेक्टाच्या संदर्भान कायद्यान फिजिबिलिटी रिपोर्ट हो तयार करप खूप गरजेचो आसलो, पुणून तो फिजिबिलिटी रिपोर्ट तयार करूंक ना असोय क्लेम हो त्या पिटिशनरांनी त्या याचिके भितर केल्लो आसा. हे पिटिशनराच्या वतीन जे जे क्लेम्स आर्ग्युमेंट्स हायकोर्टा मुखार घातल्यो त्या आर्ग्युमेंटाक जाप दिताना राज्याचे ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम हांणी आपले आर्ग्युमेंट दवरून ते सगळे मुद्दे जे पिटिशनरांनी मांडलेले ते सगळे मुद्दे तांणी खोडून उडयले. आता पहिली गजाल म्हटल्यार तांणी पयले ऑब्जेक्शन घेतलें ते म्हटल्यार जे 57 पिटिशनर्स इन्क्लुडिंग मेन पिटिशनर डॉक्टर एडविन डिसा हे 57 पिटिशनर आसात. त्या पिटिशनरांक ह्या केसी भितर प्रायमरीली लोकसूज ना अशा पद्दतीन तांणी आर्ग्युमेंट घातलो की ह्या लोकांक ह्या प्रकरणान कांयच देणे घेणे ना, तांकां लोकस स्टँडीत ना आणि त्या खातीर हे पिटिशनर भायर रावपाचें अशा पद्दतीचो आर्ग्युमेंट ॲडव्होकेट जनरलान घातलो. दुसरो तांणी आर्ग्युमेंट घातलो तो म्हटल्यार ह्या पिटिशना भितर खंयची जमीन एक्वायर केल्या आणि खंयच्या एक्वायर्ड जमनीक तांचें ऑब्जेक्शन आसा हाचे मेन्शन पिटिशनान ना असोय आर्ग्युमेंट ॲडव्होकेट जनरलान घातलो. स्पेसिफीक म्हटल्यार अमूक ते अमूक ह्या जाग्या वयल्या एक्विजिशनाक आमी ऑब्जेक्शन घेतात असो कांयच उल्लेख हातून नसल्या कारणान हे पिटिशन हे मान्य करून घेवचें न्हू अशें ॲडव्होकेट जनरल हांचें म्हणणें आसा. तिसरी गजाल जे नोटिफिकेशन येयल्लें सुरवातीक ह्या पुराय हायवेच्या वायडनिंगेच्या संदर्भान त्या नोटिफिकेशनाक ह्या पिटिशनरांनी चॅलेंजूच करूंक ना आणि जेन्ना 3A अंडर नोटिफिकेशन येयल्लें ताका चॅलेंज करूंक ना. निमणी जेन्ना तो सगळो प्रोसेस कंप्लीट जावन 3D चे नोटिफिकेशन येता त्या वेळार चॅलेंज करप हे योग्य थाराना आणि त्या खातीर हे पिटिशन भायर रावपाचें डिसमीस करपाचें अशा पद्दतीचो आर्ग्युमेंट हो ॲडव्होकेट जनरलान घातलो. आणि एक म्हत्वाचो आर्ग्युमेंट ॲडव्होकेट जनरलान घातलो तो म्हटल्यार जो पिटिशनरांनी क्लेम केल्लें की आमी ह्या लँड एक्विजिशनाक ऑब्जेक्शनां फायल केल्लीं पुणून आमच्या ऑब्जेक्शनाचो विचार हो कॉम्पिटंट ऑथॉरिटीन करूंक ना म्हणून ॲडव्होकेट जनरलाचें म्हणणें आसा की ह्या 57 पिटिशनरां पैकी फक्त एकाच पिटिशनरान ऑब्जेक्शन फायल केल्लें. ताच्या ऑब्जेक्शनाचेर पुरायपणान ताका हियरिंग दिलें, ताचे सगळे म्हणणे आयकोन घेतले आणि कॉम्पिटंट ऑथॉरिटीन योग्य तो निर्णय दिलो आणि त्या खातीर आमी सगळ्यांनी ऑब्जेक्शनां फायल केल्लीं. हो जो क्लेम पिटिशनरांनी केल्लो तो क्लेम तांणी खोडून उडयलो आणि फक्त एकाच पिटिशनरान ऑब्जेक्शन फायल केल्लें हेवूय ॲडव्होकेट जनरल हांणी कोर्टा मुखार दाखोवन दिलें. तिसरी गजाल सेक्शन 3C म्हटल्यार ऑब्जेक्शन फायल करपाच्या संदर्भान जे सेक्शन जेन्ना नोटिफायड जाल्ले त्या सेक्शनाक ऑलमोस्ट 7 म्हयन्या उपरांत ह्या पिटिशनरांनी चॅलेंज केल्ली आसा आणि त्या खातीर सेक्शन 3C लागू जाल्या उपरांत ताका चॅलेंज न केल्ल्या कारणान तो सगळो प्रोसेस सुरळीतपणान पुराय जालो आणि मागीर सेक्शन 3D लागू जालें आणि त्या खातीर आतां आकस्मीक सेक्शन 3D चॅलेंज करप ही चुकीची गजाल थारता. जर पिटिशनराक ऑब्जेक्शन असलें जाल्यार तांणी पयलींच सेक्शन 3C चॅलेंज करपाक जाय आसली असो आर्ग्युमेंट ॲडव्होकेट जनरल हांणी ह्या आपल्या आर्ग्युमेंटा भितर दवरलो. सो ह्या सगळ्या गजालींचो विचार केल्या उपरांत हे पिटिशन हे मेंटेनूच जायना अशा पद्दतीचो क्लेम तांणी केल्लो आसा. आता ह्या सगळ्या पुराय प्रोजेक्टाच्या संदर्भात जी माहिती ॲडव्होकेट जनरल हांणी कोर्टा मुखार दवरली ती अशी की हे जे लँड एक्विजिशन जो प्रोजेक्ट आसा तो प्रोजेक्ट हो आतांचो एक्झिस्टिंग जो नॅशनल हायवे हो भोमांतल्यान वयता त्याच हायवेच्या संदर्भात हो वायडनिंग ह्या आणि अपग्रेडेशन ह्या खातीर आसा. आता तातून वायडनिंग ऑफ एक्झिस्टिंग नॅशनल हायवे construction of elevated roads on the entire highway stretch except bridge and approach portion म्हटल्यार इलेवेटेड हायवे बांदपाक लागून सरकारान हे लँड एक्विजिशन केला अशें ॲडव्होकेट जनरल हांणी म्हटलां.
आता नॅशनल हायवे 4A जो आसा तो फ्रॉम पणजी टू बेळगांव हो ऑलमोस्ट 153 किलोमिटराचो हो नॅशनल हायवे आणि 2 राज्यांक म्हटल्यार कर्नाटक आणि गोंय अशें जोडपी हो नॅशनल हायवे. ह्या नॅशनल हायवेचो गोवा पोर्शन जो आसा तो आसा 69 किलोमीटर. दॅट इज फ्रॉम अनमोड टू पणजी असो हो 69 किलोमिटराचो हो नॅशनल हायवे आसा. मुळात गोंयच्या PWD डिपार्टमेंटान केंद्र सरकारकडे ह्या हायवेच्या वायटणीकेच्या संदर्भात प्रस्ताव धाडलेलो आणि केंद्र सरकाराच्या मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज तांणी तो प्रस्ताव एप्रूव्ह केलो आणि तशा तरेन ह्या हायवेचें काम आता सुरू जाल्लें आसा. मेसर्स RV एसोसिएट्स आर्किटेक्ट्स इंजिनियर्स कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड ह्या कन्सल्टंटाची सरकारान टेक्निकल कन्सल्टंट ऑफ द प्रोजेक्ट फॉर द प्रोजेक्ट म्हणून नेमणूक केल्ली आसा आणि ह्या कन्सल्टंट कंपनीन फिजिबिलिटी रिपोर्ट त्या भायर EIA रिपोर्ट हे पुरायपणान सबमीट केल्ले आसा अशें क्लेम अशी माहिती ॲडव्होकेट जनरल हांणी कोर्टा मुखार दवरलेली आसा. ह्यान पयलीं 2016 और 2010 ह्या वर्सा हो प्रोजेक्ट केंद्र सरकारान ड्रॉप केल्लो असो जो एक क्लेम पिटिशनरांनी केल्लो. तातूंत ॲडव्होकेट जनरल हांचें म्हणणें आसा की सुरवातीक म्हटल्यार खूब वर्सां पयलीं हो प्रोजेक्ट हो मिनिस्ट्री ऑफ हायवेज करपाक सोदताली, पुणून त्या उपरांत मागीर तांच्यांनी थारायलें की हो प्रोजेक्ट हो स्टेट हायवेक दिवपाचो म्हणून आणि तांची जी मूळ संकल्पना आसली मिनिस्ट्री ऑफ हायवेज तांणी ती ड्रॉप केली आणि पुरायपणान हाची जबाबदारी स्टेट PWD कडेन दिली आणि त्या खातीर त्या क्लेमांक कांयच अर्थ ना अशें ॲडव्होकेट जनरल हांचें म्हणणें आसा. आता रिजनल प्लॅनाच्या संदर्भात जो उल्लेख पिटिशनरांनी केल्लो तोवूय उल्लेख ॲडव्होकेट जनरल हांणी खोडून उडयलो आणि तांणी पुरायपणान सांगला की रिजनल प्लॅनान ह्या हायवे एक्सपान्शनाच्या संदर्भातले पुरायपणान रिफ्लेक्शन हे थंय त्या रिजनल प्लॅनान आसा आणि त्या खातीर तो जो विशय आसा तो विशय हो कांयच ताका अर्थ ना अशें ॲडव्होकेट जनरल हांणी म्हटलेलें आसा. आता इम्पॉर्टंट गजाल ॲडव्होकेट जनरल हांचें म्हणणें आसा की जो पर्यायी रस्तो पर्यायी जो अलायनमेंट भोमा विलेजरांनी म्हटल्यार भोमा विलेजर्स कमिटी भोमकारांनी जो पर्यायी अलायनमेंट सरकाराक जो प्रपोजल दिला त्या विशयी ॲडव्होकेट जनरल हांचें म्हणणें आसा की हो जो पर्यायी तांणी जो महामार्ग अलायनमेंट दिला तो मुखेलपणान नो डेव्हलपमेंट झोन इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह एरिया आणि नॅचरल कवर म्हटल्यार पर्यावरणाच्या नदरेंतल्यान जैव संपदेच्या नदरेंतल्यान हो जो अलायनमेंट आसा तो सेन्सिटिव्ह झोनांतल्यान वयता आणि त्या खातीर तो योग्य थाराना असो क्लेम असो आर्ग्युमेंट ॲडव्होकेट जनरल हांणी ह्या आर्ग्युमेंटा भितर दिलो. मागीर हांगासर आनी एक म्हत्वाचो आर्ग्युमेंट ॲडव्होकेट जनरल हांणी केला आणि तो समजून घेवप खूब गरजेचें. गोंयकारांनी ह्या आर्ग्युमेंटा कडेन मातशें बारीकसाणीन लक्ष दिवपाची गरज आहा. ॲडव्होकेट जनरल हांणी ह्या आपल्या आर्ग्युमेंटान सांगला की आमकां सगळ्यांक खबर आसा की ह्या भोमाच्या विशया वयल्यान कितलेशेच फावटी ग्रामसभा गाजल्या, लोकांनी ग्रामसभेन ठराव घेतले, ग्रामपंचायतीन ठराव घेतले आणि हे सगळे ठराव घेवन सरकाराक धाडपाचें काम हे भोमकारांनी आणि भोमच्या पंचायतीनूय केल्लें आसा. ॲडव्होकेट जनरलान ह्या संदर्भात जो आर्ग्युमेंट दवरला तो जाणून घेवप खूब इंटरेस्टिंग. ॲडव्होकेट जनरल हांचें म्हणणें आसा की रिझोल्युशन्स ऑफ ग्रामसभा आर नॉट बाइंडिंग अँड कॅनॉट डिटरमाइन ऑर कंट्रोल द एक्टिविटीज दॅट द गव्हर्नमेंट मे टेक इन द लार्जर पब्लीक इंटरेस्ट. म्हटल्यार लार्जर पब्लीक इंटरेस्टान सरकार जेन्ना कितें तरी करपाक सोदता तेन्ना त्या सरकाराक ग्रामसभेची रिझोल्युशनां ही आडोवपाक शकनात आणि सरकाराक त्या गजाली पासून परावृत्त करपाक शकनात असो एक महत्वाचो आर्ग्युमेंट हो ॲडव्होकेट जनरल हांणी हांगासर केल्लो आसा. मागीर मोर्थान जो अलायनमेंट एप्रूव्ह केल्लो आसा तो आताच्या सद्याचो जो हायवे वयता त्याच हायवेक तेकून हो अलायनमेंट तांणी मंजूर केल्लो आसा. त्या भायर बाणस्तारी ब्रिज जेन्ना बांदलो त्या वेळार मुखेलपणान ह्या पुराय टप्प्याचे लँड एक्विजिशन ऑलरेडी त्या वेळार सरकारान केल्लें 30 ते 60 मिटराचें लँड एक्विजिशन जाल्लें आणि ह्या लँड एक्विजिशनाच्या संदर्भान ओल्ड गोवा मेरेन जो रस्तो आसा तो ऑलरेडी हायवे केल्लो आसा. आता फक्त विशय उरता
तो फ्रॉम खोर्ली, फ्रॉम भोमा टू खोर्ली, जो भोमा टू डेक्कन केमिकल्स खोर्ली होच फक्त टप्पो जो आसा तोच ह्या एलिव्हेटेड हायवेच्या संदर्भात रुंदीकरणा खातीर उरला आणि तो रुंदीकरणा खातीर उरिल्ल्या कारणान ह्या पणजी टू ओल्ड गोवा हायवेतल्यान गाडी गेल्या उपरांत ती मागीर भोमा ते खोर्ली मेरेन सगळी टोटल बॉटलनेक जाता, थंय ट्रॅफिक जॅम जाता आणि थंय सगळी विस्कळीत अशा पद्दतीची वाहतुकीची अवस्था जाता आणि त्या खातीर हो रस्तो, हो हायवे वायडनींग करप खूप गरजेचें अशें एडवोकेट जनरल हांणी कोर्टाक सांगलेलें आसा. आतां जो स्ट्रेच आसा तो मुस्लिम वाडा एंड डेक्कन केमिकल्स टू ओल्ड गोवा होच फक्त स्ट्रेच आता ह्या अंडर येतलो आणि त्या अंडर आता हे काम करून तो वायडनींग नाजाल्यार इलेव्हेटेड थंय रस्तो बांदपाचो येवजण ही सरकारची आसा. आतांचो जो प्रेझेंट अलायनमेंट आसा, ज्या अलायनमेंटाच्या संदर्भात ही ऑर्डर जाल्या, ज्या ऑर्डरीक भोमकारांनी चॅलेंज केल्ली, त्या अलायनमेंटाच्या बाबतीत एडवोकेट जनरल हांचे म्हणणे आसा की द प्रेझेंट रूट इज मोस्ट सुटेबल अलायनमेंट विथ मिनिमम लेंथ ऑफ हायवे, मिनिमम डिस्प्लेसमेंट, मिनिमम कॉस्ट अँड मिनिमम डॅमेज ऑफ एनवायरमेंट अँड इकॉलॉजी. म्हटल्यार सध्या जो अलायनमेंट सरकारान फायनल केल्या होच अलायनमेंट सारको आसा, हातून कमीत कमी पर्यावरणाची लुकसाणी, कमीत कमी खर्च, कमीत कमी अंतर आणि कमीत कमी लोकांक ह्या अलायनमेंटाचो त्रास जातलो आणि त्या खातीर होच अलायनमेंट योग्य आसा अशा पद्दतीन एडवोकेट जनरल हांचे म्हणणे तांणी कोर्टा मुखार दवरलेले आसा. आतां हे सगळे इतले जावनूय, फायनल लँड एक्विजिशन ऑर्डर जावनूय बीन लोक जर विरोध करतात जाल्यार तो विरोध हो पब्लीक इंट्रस्टाच्या विरोधी थारतलो अशी शिटकावणी अप्रत्यक्ष या पिटिशनाच्या वेळार आर्ग्युमेंटांतल्यान एडवोकेट जनरल हांणी दवरलेली आसा. आतां हो जो नॅशनल हायवे एक्ट आसा, नॅशनल हायवे एक्ट 1956 म्हटल्यार गोंय लिबरेट जावच्या पयलींचो हो एक्ट, हो भारत सरकारान जेन्ना एक्ट पास केल्लो तो कित्या खातीर पास केल्लो तर that act was enacted to achieve and cater to the needs of increased movement of traffic on account of increased developments and also on account of certain highways passing through various states to cater to the requirement of road expansion. आता हो कायदो गोवा लिबरेट जावच्या पयलीं म्हटल्यार गोंय लिबरेट जाल्या उपरांत जे कायदे भारत सरकारान पास केल्ले, जे कायदे तयार करता आसतना गोंयच्या संदर्भातलो कसलोच विचार जावंक नसलेलो. गोंय तेन्ना भारताचो भागूच नसलो. पुणून लिबरेट जाल्या उपरांत जेन्ना हे कायदे आमकां लागू जाले तेन्ना त्या कायद्यांचो प्रचंड प्रमाणात परिणाम हो गोंयकारांक आयज मेरेन भोगचो पडटा. ऑलमोस्ट 63 इयर्स आमी लिबरेट जावन कंप्लीट केल्लेले आसा. कितलेशेच कायदे जे गोवा लिबरेट जावच्या पयलींचे, इवन जे भारतीय संविधान, भारतीय घटना जी पास जाल्ली त्या वेळार गोंय हे भारताचो घटक नासलो आणि त्या घटनेच्या रचनेतूय, त्या घटनेच्या डेलिबरेशनानूय, त्या घटने खातीर जेन्ना वेगवेगळ्या विशयाचेर वेगवेगळ्या राज्यांचे युनिक जे प्रादेशीक विशय आसात तांचेर चर्चा करता आसतना त्या चर्चेन गोंयचो मात्तूय विशय चर्चेक येवंक नसलो आणि त्याच खातीर हे भारतीय संविधान जेन्ना आमकां गोंयाक लागू जालें तेन्ना कांय गजाली ह्यो आतां गोंयच्या विरोधान वचपाक लागल्यात आणि त्या खातीर खुबशे फावटी ह्या संविधानान पुरायपणान गोंयचो विचार जावं ना अशी खंत खुबशे लोक व्यक्त करतात. तर हो सगळो विशय हो एडवोकेट जनरल हांणी कोर्टा मुखार दवरलो आणि आर्ग्युमेंट घातले आणि तो अलायनमेंट होच कसो योग्य आसा हे तांणी पुरायपणान सांगलेलें आसा. फिजिबिलिटी रिपोर्टाच्या संदर्भात जो आर्ग्युमेंट केल्लो तातूंत एडवोकेट जनरल हांचे म्हणणे आसा की नॅशनल हायवे एक्ट 1956 ह्या कायद्या अंडर फिजिबिलिटी रिपोर्टाची बंधन ना, फिजिबिलिटी रिपोर्ट आसपाक जाय अशें ना, त्या कायद्यान खंयच तशा पद्दतीची तरतूद ना. तरी पूण राज्य सरकारान त्या संदर्भात, केंद्र सरकारान त्या संदर्भात एक एजन्सी नेमली आणि त्या एजन्सीन ह्या संदर्भातलो फिजिबिलिटी रिपोर्ट, EIA रिपोर्ट सबमिट केला अशें एडवोकेट जनरल हांणी त्या वेळार कोर्टा मुखार
दवरलेले आसा। हो प्रोजेक्ट हो गोंया खातीर एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आसा। दोन राज्यांक एकठांय हाडपी जोडपी हो प्रोजेक्ट आसा आणि हो हाय स्टँडर्ड अशा पद्धतीचो हो रोड करपाची गरज आसा, कारण ती गरज आताच्या आणि फ्युचराची जी गरजो आसात वाहतुकीच्यो त्यो गरजो जर पुराय करतलो जाल्यार हो रोड जावपाकूच जाय अशा पद्धतीन आर्ग्युमेंट ॲडव्होकेट जनरल हांणी दवरला। आणि हो फक्त वाहतुकी खातीर न्हू तर सेफ्टी मेजर्स, डिझास्टर मॅनेजमेंट आणि इमर्जन्सीज अशा वेळारूय हो रोड हो इम्पॉर्टंट थारता आणि त्या खातीर तो रुंद जावप खूप गरजेचें अशें म्हणणें हे ॲडव्होकेट जनरल हांणी कोर्टा मुखार दवरलेलें आसा। आता हो जो विरोध ह्या हायवेक जाता तो विरोध म्हटल्यार नॉट इन माय बॅकयार्ड, म्हटल्यार माझ्या जमनीन नाका, माझ्या घरा फाटल्यान हें म्हाका नाका अशा हेतून हो विरोध कांय जाण मोजकेच लोक करतात अशेंय तांणी कोर्टा मुखार सांगलेलें आसा। आता ज्या लोकांची जमीन ह्या एक्विजिशना अंडर गेल्या त्या लोकांक आमी पुरायपणान कॉम्पेन्सेशन दितले अशें तांणी म्हटलेलें आसा। आणि दुसरी गजाल, हे सगळे आर्ग्युमेंट तांणी घातल्या उपरांत तांणी म्हटलां की हे पिटिशन जे आसा ते पिटिशन हे ताबडतोब डिसमीस जावपाक जाय, कारण ह्या पिटिशनान अशा पद्धतीचो कांयच पिटिशनरांनी जे क्लेम केल्यात तातूंत कांयच अर्थ ना अशें ॲडव्होकेट जनरल हांणी आपल्या आर्ग्युमेंटान सांगलेलें आसा। पिटिशनरांनी घातलेले आर्ग्युमेंट आणि त्या उपरांत ॲडव्होकेट जनरल हांचे आर्ग्युमेंट ह्या दोनूय आर्ग्युमेंटाचो विचार केल्या उपरांत हायकोर्टाचे आमचे जे खंडपीठ आसा त्या खंडपीठान थारायलें की पिटिशनरांनी जे आर्ग्युमेंट घातल्या त्या आर्ग्युमेंटाक कांयच आधार उरना आणि त्या खातीर हे पिटिशन आमी डिसमीस करता। आणि अशा तरेन भोमकारांचो जो एक महत्वाचो आशावाद आसलो की आमकां किमान न्यायालयान न्याय मेळटलो, आमकां न्याय देवता न्याय दितली अशी आस्त बाळगून जे भोमकार आसले त्या भोमकाराच्या पदरांत अशा पद्धतीन ही निराशा तांकां फावो जाली। आता पिटिशनराचे आर्ग्युमेंट, सरकाराच्या वतीन जाल्ले आर्ग्युमेंट आणि हायकोर्टाचो डिसिजन हे सगळ्यो गजालीचो अभ्यास केल्या उपरांत कांय प्रश्न आता आमकां उपरासतात। आता हायकोर्ट नाजाल्यार खंयची न्याय देवता, न्यायालय जेन्ना एखादो निवाडो दिता त्या निवाड्याक आमी विरोध करपाक शकनात नाजाल्यार टिका करपाक शकनात, त्या निवाड्याक चॅलेंज जावपाक शकता, त्या एप्रोप्रिएट ऑथॉरिटी कडेन वचून ते निवाड्याक चॅलेंज करप। पुणून निवाडो दिलो तो कसो चुकीचो नाजाल्यार तो कसो फॉल्स अशें आमी सांगपाक शकना, ते सांगपाचो मार्ग हो लिगल मार्ग आसा आणि त्या खातीर ह्या निवाड्याच्या संदर्भान आमी टिका करपाचो नाजाल्यार आरोप करपाचो प्रश्नच येना। पुणून ह्या निवाड्यांतल्यान कांय प्रश्न हे निश्चितूच उपरासतात आणि ताची दखल घेवप हे खूप गरजेचें थारता, कारण हो विशय जरी भोमाचो आसलो जाल्यार कांय विशय ह्या निवाड्या भितर येयल्यात त्या विशयाचो आमकां हेर गजालीं कडेन लिंक लावचो पडटलो। पयलो विशय, पिटिशनरांनी आपल्या आर्ग्युमेंटा भितर जो महत्वाचो विशय दवरलेलो तो म्हटल्यार रिलिजियस प्लेसीस, जी देवळां भोमांतली महत्वाची देवळां, देवाचे जागे जे आमच्या सण उत्सवा कडेन संबंधीत आसात, आमच्या रितीरिवाजां कडेन संबंधीत आसात, ह्या गजालीक ह्या अलायनमेंटा खातीर खंय तरी मार बसता आणि लोकांच्यो सेंटिमेंट्स खंय तरी दुखावपाची हातूंतल्यान शक्यता निर्माण जाता असो आर्ग्युमेंट पिटिशनरांनी दवरलेलो। ह्या आर्ग्युमेंटाच्या संदर्भान ॲडव्होकेट जनरला कडल्यानूय कांयच आर्ग्युमेंट हायकोर्टा मुखार जावंक ना आणि त्या खातीर पुराय ह्या जजमेंटा भितर ह्या रिलिजियस सेंटिमेंटाचो विशय हो आमकां सरकारच्या बाबतींत खंयच दिसना। आता जे सरकार भायर आमकां एक्स्ट्रा रिलिजियस सेंटिमेंट दिसता, एक्स्ट्रा सेन्सिटिव्ह दिसता, म्हटल्यार पोर्तुगीजाच्या तेंपार जी पोर्तुगीजांनी देवळां मोडलीं ती बांदपाक जाय अशा पद्धतीचें जेन्ना सरकार भाश्य करता आणि त्या खातीर खासा एक समिती नेमता आणि सगळी कडेन वचून अशा मोडलेल्या देवळांची पाहणी करता, तेच सरकार सध्या जी देवळां आसात अस्तित्वान त्या देवळांच्या संदर्भान जो विशय या पिटिशनाच्या निमतान जो निर्माण जाला त्या विशयाचेर सरकारचे कांयच धोरण ना, सरकारची कांयच भुमिका ना अशें ह्या जजमेंटा वयल्यान आमकां दिसून येयलें।
नाजाल्यार सरकारान त्या रिलिजियस सेंटिमेंटाच्या संदर्भात जो आर्ग्युमेंट पिटिशनरांनी घातलेलो, देवळांक धोको निर्माण जातलो म्हणून आर्ग्युमेंट जो घातलेलो, जे धार्मीक थळां आहात त्या थळांक बाधा येतली असो जो आर्ग्युमेंट घातलेलो, त्या आर्ग्युमेंटाचेर सरकारान ह्या जजमेंटाच्या किंवा ह्या पिटिशनाच्या वेळार युक्तिवाद करून तो कसो खरो ना हे सांगपाची गरज आसली. ती देवळां कशी सुरक्षीत रावतली, देवळाच्या धार्मीक स्थळांक कशा पद्दतीन हात लागचो ना, आणि रितीरिवाज जे कितल्याशाच पिढ्या पासून सुरू आसात त्या रितीरिवाजांक कसल्याच पद्दतीची बाधा येवची ना, हो आर्ग्युमेंट सरकाराच्या वतीन ॲडव्होकेट जनरलान कित्याक घालूंक ना, आणि त्या आर्ग्युमेंटाचे रिफ्लेक्शन ह्या जजमेंटा भितर कित्याक येवंक ना, हो एक पयलो प्रश्न निर्माण जाता. म्हणटकूच भायर जो धार्मिकतेचे वेड पांगरून जे सरकार वावुरता, सनातन धर्म सरकार जो गोंयांत स्थापन करपाक सोदता, राम राज्य अवतरले अशी घोशणा जो सरकार करपाक सोदता, तो सरकार कोर्टान ह्या धार्मीक स्थळाच्या बाबतीत नाजाल्यार देवळाच्या बाबतीत कांयच उलयना. हो एक प्रश्न, हो एक विशय. दुसरो आर्ग्युमेंट ऑब्वियसली ग्रामसभांचो. म्हटल्यार आमी जे आमचो गांव राखपा खातीर, आमचे गांव, आमचे गांवचे दोंगर, आमचे गांवचे पर्यावरण, आमची शेतां भाटां जंगलां राखपा खातीर आमी ग्रामसभेन वचोन जे धुमशेण घालतात, आतां धुमशेणूच म्हणचें पडटलें, कारण त्या गजालीक, त्या ग्रामसभांक, त्या ग्रामसभाच्या ठरावांक कांयच अर्थ ना हें ॲडव्होकेट जनरलान हायकोर्टा मुखार मांडलेलें आसा. ह्यान पयलीं असोच प्रसंग हो सनबर्न पार्टीच्या संदर्भात धारगळ ग्रामपंचायतीच्या बाबतीत जाल्लो. त्यावूय वेळार अशाच पद्दतीन ॲडव्होकेट जनरल हांणी आर्ग्युमेंट दवरलेलें आनी सांगलेलें की ग्रामसभांच्या ठरावांक कांयच व्हॅल्यू ना, ताका लिगल कांयच बेज ना. म्हणटकूच आतां ग्रामसभेक वचून जे आमी व्हडले व्हडली घोशणा दितात, आपले गांव वाचोवपाक लागून जे छातयो बडयतात, त्याचो कांय उपयोग ना हें हातूंतल्यान स्पश्ट जाता. मागीर ग्रामसभा 73rd 74th अमेंडमेंट, संविधानात्मक संरक्षण, घटनात्मक संरक्षण कवच, ह्यो गजाली खंय? मागीर त्या गजालींक कितें अर्थ उरता असोय प्रश्न, असोय विशय हातूंतल्यान उपस्थित जाता. सो ग्रामसभाचें महत्वच काय ना, शून्य. आणि ग्रामसभा सरकारान कितें करचें आनी कितें करचें न्हू हें थारोवपाक शकना अशें जेन्ना ॲडव्होकेट जनरल म्हणटा आनी कोर्ट जर तें मानून घेता, जाल्यार मागीर तुमकां आमकां सगळ्यांक ह्या संदर्भान सखोलपणान विचार करचो पडटलो. हो जालो दुसरो विशय. तिसरो विशय हो आनीक खूब महत्वाचो. आतां हो जो सगळो वाद निर्माण जाला, म्हटल्यार भोमा ते खोर्ली ही जी एरिया आसा, ज्या अलायनमेंटाची एरिया, ही एरिया कितली? 45,000 स्क्वेअर मिटर, 45,000 स्क्वेअर मिटराची ही एरिया. आणि ह्या एरिये खातीर हो सगळो बोवाळ चल्ला. आणि ह्या 45,000 स्क्वेअर मिटरांतले पर्यावरण, इकॉलॉजी, नॅचरल कवर, जैव संपदा वाटोवपा खातीर सरकार हो अलायनमेंट फुडें व्हरपाक सोदता. म्हटल्यार जो पर्यायी मार्ग दिला, त्या पर्यायी मार्गाक ह्यो सगळ्यो गजाली, जैव संपदा, इकॉलॉजी, एनवायरमेंट, हे सगळे तातूंत पिड्ड्यार जातले म्हणून आतांचो अलायनमेंट सारको आसा अशें सरकारचें म्हणणें आसा. म्हटल्यार पर्यावरणा बाबतीत सरकारची संवेदनशीलता, सेन्सिटिव्हिटी आमकां ह्या पिटिशनाच्या निमतान ॲडव्होकेट जनरला कडल्यान आयकपाक मेळ्ळी. आतां हो विशय जो अलायनमेंट आसा तो 45,000 स्क्वेअर मिटर जमिनीच्या संदर्भात इतलोच आसा. पुणून जर सरकार ह्या पर्यावरणाच्या बाबतीत इको सेन्सिटिव्ह झोन, नो डेव्हलपमेंट झोन, नॅचरल कवर ह्या सगळ्या बाबतीत जर सरकार आमचे इतले सेन्सिटिव्ह आसा, जाल्यार मागीर TCP डिपार्टमेंटा अंडर जी 17(2) आणि 39A अमेंडमेंट सरकारान हाडले, जे ODP सरकारान केले, आणि लाखांनी स्क्वेअर मिटर जमीन जातून नो डेव्हलपमेंट झोन, इकॉलॉजिकल झोन, इको सेन्सिटिव्ह झोन, नॅचरल कवर, खाजन, एग्रीकल्चरल लँड, पॅडी फील्ड ह्या सगळ्या गजालींचो आस्पाव आसा. त्यो गजाली तुम्ही लाखांनी स्क्वेअर मिटर कन्वर्ट करून उडयले. आणि हांगासर जेन्ना त्या थळाव्या लोकांक त्रास जाता, तांची धार्मीक स्थळांक बाधा येता,
जाल्यार थंय सरकारचो पर्यावरणा विशयीचो संवेदनशीलता आकस्मिक सरकारची जागी जाता. आता हे दुटप्पी धोरण कशें कितें? ह्या दुटप्पी धोरणाचेर आता सरकाराक जाप दिवची पडटली. ह्या पिटिशना भितर तुम्ही सांगता की लोकांनी जो पर्यायी मार्ग दिला तातूंतल्यान पर्यावरणाची हानी जातली, इकॉलॉजीची हानी जातली, जाल्यार 17(2)39(a) आणि हेते तुम्ही जे ओडीपी जे तुम्ही अप्रूव्ह केलेले आसा तातूंतल्यान तुम्ही लाखांनी स्क्वेअर मिटराची जी हानी केल्ली आसा त्या गजालीचें कितें? 3.5 लाख स्क्वेअर मिटर जमीन धारगळे डेल्टिन कॅसिनो या कंपनीक कन्वर्ट करून दिली तुम्ही कमांड एरिया. 3.5 लाख स्क्वेअर मीटर एग्रीकल्चर टू नॉन एग्रीकल्चर. आणि हांगासर हो गांव, त्या गांवचे धार्मिक संचित, त्या गांवची रितीरिवाजी ह्यो वाटोवपा खातीर तुम्ही मातसो तो पर्यायी मार्ग काढला जाल्यार थंय पर्यावरणाची हानी जातली, ती इकॉलॉजी धोक्यान येतली. हे दुटप्पी धोरण सरकारचे ह्या जजमेंटांतल्यान एक्सपोज जाल्लें आसा. अर्थात जजमेंट जो कोर्ट दिता तो कोर्टा मुखार जावपी आर्ग्युमेंटांतल्यान कायदे, भारतीय संविधान ह्या सगळ्या गजालींचो विचार करूनच जजमेंटां दितात. त्या जजमेंटान इमोशन्स, मागीर बाकीच्यो सगळ्यो लोकांच्यो भावना ह्या गजालींक तातूंत कांय अर्थ नासता. पुणून जजमेंट हो जरी जजमेंट असलो तरी जजमेंटांतल्यान 2 गजालींची आमी मुखेलपणान दखल घेवपाक जाय. एक म्हटल्यार सरकार जेन्ना भायर लोकां मदीं वावुरता आनी लोकांक ज्यो गजाली सांगता, लोकांक ज्यो तोपयो घालता, लोकांक जी सपनां दाखयता, ती सपनां आनी कोर्टान सरकारची भुमिका मांडटा, ती भुमिका ही तफावत ही समजून घेवप खूब गरजेचें आसा. सरकारान ह्या दोनूय गजाली कडेन एकूच धोरण दवरप हें खूब गरजेचें. तुम्ही एक धोरण दवरिनात हाचोच अर्थ तुम्ही लोकांक खंय तरी फटयतात. आणि त्या खातीर पर्यावरणाच्या नदरेंतल्यान सेन्सिटिव्ह जाल्लें सरकार आयज TCPच्या माध्यमांतल्यान कशा पद्दतीन इनसेन्सिटिव्हिटी पद्दतीन गोंयच्या पर्यावरणाची आयज हानी करता हाची जाप ह्या सरकाराक दिवची पडटली. ह्या पिटिशनाच्या निमतान ह्यो सगळ्यो गजाली मुखेलपणान ग्रामसभांचे अधिकार आणि पर्यावरणाच्या संदर्भातले सरकारचे धोरण हे दोनूय गजाली आणि तातून मुखेल म्हटल्यार आपलो राजकीय लाभ घेवपा खातीर धर्माचे झेंडे घेवन नाचपी हे सरकार ह्या पिटिशनान त्या धर्माच्या बाबतीत जे पिटिशनरांनी जे मुद्दे उपस्थित केले ताचेर मौन धारण करून आसा. ह्या सगळ्या गजालींची जाप सरकाराक दिवची पडटली, भोमकारांकूय दिवची पडटली आणि फक्त भोमकारांक न्हू तर पुराय गोंयकारांक दिवची पडटली. हाची जाप सरकार दीत काय वाट पळोवया. तर अशाच तरेन वेगवेगळे विषय आमी तुमच्या मुखार घेवन येत रावतले. आमचे गांवकारीचे व्हिडिओज जर तुमकां आवडले जाल्यार ते नक्कीच लायक करात, शेअर करात, आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फॉलो करात. पळयत रावात गांवकारी. देव बरें करूं. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या YouTube चॅनलाची मेंबरशीप तुम्ही करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.